शुक्रवारी नगर मनमाड महामार्गावरील येवला कोपरगाव मार्गावर आचलगाव पाटीजवळ कंटेनर ट्रक आणि पिकअप वाहनाचा भीषण तिहेरी अपघात झाला। या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली। अनेक प्रवासी, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच अत्यावश्यक सेवातील वाहने तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडली। संततधार पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असतानाच आचलगाव ते कोपरगाव परिसरातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती। या घटनेची माहिती मिळताच आमदार विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, चहा, बिस्किटे व नाश्त्याचे वाटप करण्यात आले। दीर्घकाळ वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना दिलासा देण्याबरोबरच त्यांची आवश्यक ती विचारपूस करून शक्य ती सर्व मदत करण्यात आली। आमदार विवेक कोल्हे यांनी कोपरगाव येवला पोलीस प्रशासन यांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी संपर्क करून चर्चा केली। तसेच नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी नगर मनमाड महामार्गाचे दुहेरी मार्गाचे मधील अंतराचे चौपदरीकरण करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या कार्यवाहीचा प्रस्ताव यावर तातडीने कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या। दरम्यान वाहतूक सुरळीत करण्यासाठी युवा सेवकांनी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधत वाहने योग्य दिशेने पारगस्त करण्यासाठी परिश्रम घेतले। भर पावसातही कोणतीही तमा न बाळगता सेवाभावाने काम करणाऱ्या युवा सेवकांच्या कार्याचे नागरिकांनी मनापासून कौतुक केले। संकटाच्या काळात समाजाच्या मदतीसाठी तत्परतेने धावून जाणे, गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि मानवतेची सेवा करणे ही संजीवनी युवा प्रतिष्ठानची ओळख असल्याचे या मदत कार्यात पुन्हा एकदा अधोरेखित झाले। आपत्तीच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक अडकलेल्या प्रवाशांना मोठा आधार मिळाला, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे। हमारे इधर के विधायक भैया कोहली ने बहुत बढ़िया व्यवस्था की है, चाय नाश्ते की और बिस्किट की दी है हमको देखो खाने के लिए। आ रहे हैं सुबह 7-8 बजे से जाम में फंसे हुए हैं हम यहाँ पे। गेल्या 24 तासापासून कोपरगाव शहरामध्ये कोपरगाव शहराच्या लगत तो नगर मनमाड हायवे जातो। या ठिकाणी पावसामुळे गेल्या 24 तासापासून ट्रॅफिक झालेली होती। त्या ट्रॅफिक मधून कमी म्हणजे लहान मुलं, लेडीज व ट्रान्सपोर्टिंगचे ट्रक वगैरे गेल्या 24 तासापासून एकाच ठिकाणी अडकलेले होते। आणि ह्या नगर मनमाड महामार्गाची वारंवार हीच कंडिशन आहे। माननीय विवेक भैया कोल्हे आमदार महाराष्ट्र विधान परिषद त्यांनी आम्हाला संजीवनी युवा युवा सेवकांना सूचना केली की आपण फील्डवरती जाऊन येथील नागरिक गेल्या तासापासून एकाच ठिकाणी अडकलेले, तर त्या नागरिकांना काहीतरी आपण पाण्याची सोय किंवा नाश्त्याची सोय करून द्यावी। तर आदरणीय विवेक भैया कोल्हे यांच्या सूचनेनुसार आम्ही सर्व युवा सेवक आज नगर मनमाड हायवेवरती जे काही ट्रॅफिक वाले जे अडकले होते त्यांना पाण्याच्या बॉटल, पोहे, नाश्ता, बिस्किट, लहान मुलांना असे आम्ही इत्यादी पदार्थ, पाण्याचे बॉटल आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलेल्या लोकांना दिला आहे। व त्याचप्रमाणे सर्व युवा सेवकांनी ट्रॅफिक काढण्यामध्ये व ट्रॅफिक रिकामी करण्यामध्ये खूप मोलाचा वाटा उचलला आहे। व सांगायचं अजून एक गोष्ट की वारंवार नगर मनमाड हायवेवरती काम जरी चालू असेल पण संत गतीने काम चालू असताना विवेक भैया कोल्हे यांनी वारंवार प्रशासनाला ही गोष्ट सांगितलेली आहे की नगर मनमाड हायवेचं काम लवकरात लवकर त्वरित पूर्ण करावं। ही भैया साहेबांनी अनेक वेळेस प्रशासनाला विनंती केली आहे, पण तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही नगर मनमाड महामार्गाचं काम सुरळीत चालू ठेवा, चालू करा। सर्व युवा सेवक प्रशासनाला विनंती करतो। काल गुरुवारी मध्यरात्रीच्या वेळी नगर मनमाड हायवेवर अतिशय अपघात झालेला आहे आणि त्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर आणि सदरच्या सतत पावसामुळं नगर मनमाड हायवेवरती काल रात्रीपासून भरपूर प्रमाणात अशी ट्रॅफिक या ठिकाणी जमली होती। भैया साहेबांनी सांगितलं की त्या ठिकाणी प्रवाशांची आणि वाहन चालकांची अतिशय गैरसोय होत आहे, तर त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काहीतरी त्यांना मदत करा। तर त्या अनुषंगाने सर्व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक या ठिकाणी त्यांना नाश्त्याची आणि चहा, पाणी, बिस्किट या सर्वांची सोय त्यांनी करून दिली।